नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाचा रणसंग्राम सुरू झालाय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उणेपुरे 3-4 दिवस शिल्लक आहेत आणि असं असतानाही बीड जिल्ह्यात आष्टी असेल, बीड असेल किंवा गेवराई असेल आणि परळी असेल या ठिकाणची प्रमुख पक्षांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. सगळ्यात ट्विस्ट जो आहे तो आष्टी आणि बीडमध्ये आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीचा उमेदवार फायनल होत नाही तोपर्यंत महायुती उमेदवार देणार नाही आणि जोपर्यंत महायुती उमेदवाराचा पत्ता ओपन करणार नाही तोपर्यंत आपण आपला उमेदवार जाहीर करायचा नाही, अशीच भूमिका जणू या दोन्ही आघाडी आणि युतीने घेतल्यामुळे या ठिकाणी सस्पेन्स अधिकच वाढलाय. बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि आष्टी विधानसभेचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे दोघंही सलाईनवर आहेत, गॅसवर आहेत. कारण या ठिकाणी त्यांना त्यांच्याच आघाडी किंवा युतीमधून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय आणि त्यांच्यासमोर त्यांच्याच आघाडी आणि युतीमधील सहकारी पक्षातील दिग्गजांनी आव्हान उभा केले. आष्टीचा जर का विचार केला तर बाळासाहेब आजबे हे 2019ला विजयी झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली. 1.5 वर्षापूर्वी अजित पवारांनी जे बंड केलं त्यामध्ये शरद पवारांची साथ सोडत बाळासाहेब आजबे हे पवारांसोबत म्हणजे ज्युनियर पवारांसोबत राहिले. त्याचा लाभ त्यांना मोठ्या प्रमाणात विकास निधी आणि इतर कामामध्ये देखील झाला. पण उमेदवारी त्यांची अद्यापही फायनल करण्यात अजित पवारांना यश आलेलं नाही. ज्या अजित पवारांच्या भरोशावर बाळासाहेब आजबे हे कुठलाही विचार न करता त्यांच्या सोबत गेले, आज त्याच अजित पवारांचा सहकारी पक्ष असलेला भाजप हा कुठल्याच पद्धतीनं त्यांचं ऐकायला तयार नाही. या ठिकाणी माजी आमदार असलेले, माजी मंत्री असलेले सुरेश धस हे भाजपकडून इच्छुक आहेत आणि त्यामुळं बाळासाहेब आजबे आणि सुरेश धस यांच्यामध्ये तिकिटासाठीच प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. दोघांनीही आपले आपले पत्ते, आपली आपली ताकद ही पक्षासमोर मांडलेली आहे आणि पक्ष देखील अगदी सावकाश शेवटच्या क्षणापर्यंत विचार करून या ठिकाणी कोण उमेदवार द्यायचा हे अद्यापही ठरवू शकलेलं नाही. दुसरी गोष्ट आहे ती बीड विधानसभा मतदारसंघाची. या सगळ्या फुटाफुटीमध्ये, बंडखोरीनंतर किंवा पडझडीमध्ये एकमेव संदीप क्षीरसागर हे मराठवाड्यातून राजेश टोपे यांच्यानंतर सोबत राहिले ते शरद पवारांचा एकनिष्ठ आमदार. ज्या बीड जिल्ह्यात 4 आमदार हे शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले, तिथं एकमेव संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या पायी निष्ठा ठेवून त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय त्यांचा चुकला की काय असं म्हणण्याची वेळ त्यांच्या समर्थकांवर आज आलेली आहे. कारण संदीप क्षीरसागर यांच्यासारख्या एकनिष्ठ आमदाराचं नाव हे पहिल्याच यादीत येणं अपेक्षित होतं, नव्हे ते यायलाच पाहिजे होतं. पण शरद पवारांची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली आणि संदीप क्षीरसागर यांचं नाव न आल्यामुळं अधिकच त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यात भरीसभर म्हणून की काय, गेल्या 15-20 दिवसापासून जयदत्त क्षीरसागर जे संदीप यांचे काका आहेत, त्या काकांनी देखील आपल्या पुतण्याला कात्रजचा घाट दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी शरद पवारांबरोबर 2-3 वेळा बैठका केल्या आहेत. जयंत पाटील यांच्याशी ते सारखे संपर्कात आहेत. जयंत पाटलांनी तर त्यांना शब्द देखील दिल्याची चर्चा आहे आणि त्यामुळंच जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करतील आणि त्यांची उमेदवारी फायनल केली जाईल अशी देखील चर्चा गेल्या 2-3 दिवसापासून बीड मतदारसंघामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत जयदत्त क्षीरसागर यांचा प्रवेश झालेला नाही किंवा तो लांबलेला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी देखील उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत सस्पेन्स कायम आहे. बीड विधानसभा मतदारसंघातीलच महायुतीचा उमेदवार देखील ठरत नाहीये. या ठिकाणी अजित पवारांचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होता किंवा आमदार आहे, त्यामुळे ही जागा पारंपरिक जरी शिवसेनेची असली तरी ज्याचा जिथं आमदार तिथं त्याचा उमेदवार या सूत्रानुसार अजित पवार गटाने या ठिकाणी आपला दावा फायनल केलाय आणि त्याच्यामुळं या जागेवर योगेश क्षीरसागर किंवा सारिका क्षीरसागर यांचं नाव चर्चेत आहे. त्यासोबतच या ठिकाणी शेख तय्यब आणि अन्य काही लोकांची नावं देखील चर्चेत आहेत. पण अजित पवार गटाकडे ही जागा द्यायची नाही, कारण बीड जिल्ह्यामध्ये एकमेव जागा ही शिवसेनेकडे आहे आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड ताणून धरले ते अनिल जगताप या जिल्हा प्रमुखासाठी.
अनिल जगताप हे देखील गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपली उमेदवारी फायनल करण्यासाठी म्हणून मुंबईत तळ ठोकून आहेत. म्हणजे बघा, जयदत्त क्षीरसागर 15-20 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुंबईत तळ ठोकून आहेत. अनिल जगताप आपली उमेदवारी फायनल व्हावी म्हणून मुंबईत तळ ठोकून आहेत. क्षीरसागर, योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर हे दाम्पत्य देखील मुंबईत तळ ठोकून आहे. एकमेव संदीप क्षीरसागर आहेत जे फील्डवर आहेत आणि पक्ष पहिल्या यादीत त्यांचंच नाव घेत नाही. म्हणजे किती कन्फ्युजन करण्यात आलेलं आहे. गेवराई मतदारसंघात देखील महाविकास आघाडीनं बदामराव पंडित यांना उमेदवारी दिलेली असली तरी देखील त्यांची उमेदवारी अद्यापही कन्फर्म समजली जात नाही. ऐनवेळी ती जागा परत शरद पवार स्वतःकडे घेतील आणि त्या ठिकाणी लक्ष्मण पवारांना संधी मिळेल अशी देखील चर्चा आहे. परळीतला तर उमेदवारच ठरत नाही महाविकास आघाडीचा. एकूणच काय तर बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी उमेदवारीच्या बाबतीत जो काही घोळ घातला जातो तोच घोळ यावेळी देखील सुरू आहे. महाराष्ट्रात जवळपास महायुतीनं 160-170 जागा फायनल केल्यात. महाविकास आघाडीने देखील 160च्या आसपास आकडा गाठलाय. असं असतानाही बीड जिल्ह्याच्या बाबतीत मात्र गेवराई असेल, आष्टी असेल, बीड असेल किंवा परळी असेल, या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड कन्फ्युजन आहे. जे विद्यमान आमदार आहेत ते वेटिंगवर आहेत. यासारखं दुर्दैव ते काय म्हणावं. त्या आमदारांची कामगिरी असेल किंवा त्यांची कारकीर्द असेल किंवा त्यांच्या विरोधातल्या तक्रारी असतील, काहीही जरी असलं तरी देखील त्यांची एकनिष्ठता, त्यांची लॉयलिटी याला देखील दोन्ही पवार काका पुतणे हे विचारात घेणार आहेत की नाही, याचा कुठंतरी विचार करून त्यांना सहानुभूती दाखवणार आहेत की नाही, अशी देखील चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी घरातूनच किंवा पक्षातूनच किंवा आघाडी युतीमधूनच विरोध होत असल्याने त्या ठिकाणचे आमदार समर्थक किंवा त्या ठिकाणचे विरोधकांचे समर्थक हे देखील आता प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत. म्हणजे आष्टीमध्ये तर सुरेश धस यांच्यासारख्या माजी मंत्र्यांना आणि भाजपच्या समर्थक माजी आमदारांना थेटपणे सांगून टाकलं की प्रत्येकाला अपक्ष लढू द्या, जो येईल तो त्यांचा म्हणून त्यांनी गृहीत धरायचं. पण आता जास्त वेळ घेऊ नका, कारण की दिवस थोडे राहिलेले आहेत आणि अद्याप जर का उमेदवारी जाहीर करायला तेवढा वेळ लागणार असेल तर त्यानंतरची नाराजी ही देखील न परवडणारी आहे. आणि सुरेश धस जे काही बोलले ते खरं आहे. संदीप क्षीरसागर यांच्यासारख्या आमदारानं शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तरी देखील त्यांचं जर का नाव पहिल्या यादीत येत नसेल आणि त्यांच्या काकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यासाठी काही लोक जर का त्यांना पायघड्या घालण्याच्या विचारात असतील तर याचा देखील विचार या पुढच्या राजकारणात प्रत्येकच नेत्यानं केला पाहिजे. कारण एकनिष्ठ राहणं आणि त्याचं फळ न मिळणं याचं दुःख काय असतं हे सध्या संदीप क्षीरसागर आणि बाळासाहेब आजबे यांना पाहिल्यानंतर लक्षात येतं. एकूणच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी सुरू आहेत. आयाराम गयारामचं स्वागत सुरू आहे आणि अशा वातावरणात बीड मात्र केंद्रस्थानी आहे. ते इथं ना महायुतीनं उमेदवार उभं केलेत ना महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. अशा परिस्थितीत जनता देखील कन्फ्युजनमध्ये आहे की नेमकं करायचं तर काय करायचं आणि उमेदवारी कुणाची फायनल होणार. येत्या 1-2 दिवसात किंवा फार तर शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी दुपारपर्यंत सगळं पिक्चर क्लिअर होईल. पण सध्या जे अस्थिर वातावरण निर्माण झाले त्यामुळं कार्यकर्ते मात्र प्रचंड संभ्रमात आहेत. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.